पण जीवनातल्या परेशानी किंवा जीवनातलं दुःख आपल्या जीवनात येत असतात आणि त्यावेळेस आपण प्रार्थना करत असतो आणि प्रार्थना झाली की मग काय करत असतो, येशू आपल्याला उत्तर देतो आणि आपल्या प्रश्नांचं उत्तर मिळतं आणि आपला काय होतं, आपला विश्वास वाढत जातो. आपला विश्वास वाढत जातो. आपण अधिक देवाच्या जवळ जवळ येत जातो आणि मग शेवटी अशी वेळ येते की आपण म्हणतो की नाही, माझा प्रभू फक्त येशू. येशू शिवाय कोणीच नाही. आता मी पूर्णपणे माझं समर्पण येशूला करत आहे. आणि जेव्हा आपण पूर्ण समर्पण करतो आणि जेव्हा आपण बाप्तिस्मा घेतो, तेव्हा काय होतं माहीत? आपण त्या शैतानाच्या चंगुलमधून सुटून जातो. आतापर्यंत आपण शैतानासोबत आपल्या सोबत सोबत चाललेला आहे. जोपर्यंत आपण बाप्तिस्मा घेत नाही, म्हणजे पूर्ण समर्पण करत नाही की आता फक्त येशूच माझा प्रभू, फक्त येशूच माझा परमेश्वर, त्याच्याशिवाय मला दुसरा देव नाही, फक्त येशू माझा प्रभू. तोपर्यंत काय होतं की सगळं ओके ओके चालत असतं. थोड्याफार परीक्षा येत असतात, आपण प्रार्थना करत असतो, थोडे प्रॉब्लेम येतात आणि देव आपल्याला सोडवत असतो. पण ज्या वेळेस आपण हा निर्णय घेतो, ज्या वेळेस आपण हा निर्णय घेतो की आता मी बाप्तिस्मा घेणार, कारण की आता मला पूर्ण 100% खात्री झालेली आहे की येशू शिवाय दुसरा देव नाही आणि मी फक्त येशूचीच प्रार्थना करणार. आणि जेव्हा आपण असा बाप्तिस्मा घेतो, जसं आपण बाप्तिस्मा घेतो, आपण माहितीये काय होतं, आपण सैतानाच्या त्या क्लचमधून, क्लच म्हणजे असं असं चिमटा असतो ना, क्लच, आपण त्या सैतानाच्या जाळ्यातून मुक्त होतो, आपण सुटतो आणि आपण येशूची पवित्र नीज अशी प्रजा होतो, आपण त्याची संतान होतो. आणि मग जर आपल्याला असं सहजासहजी जाऊ देईल, बापा तू चालला कशाच्या मार्गात, तू चाल, तर त्याचं नाव सैतान नाही राहणार. वो बोलेगा अरे ये मेरे को छोड़ के जा रहा क्या, आता मी याला पुन्हा पकडतो. आणि त्याची पूर्ण प्रयत्न असतो सैतानाचा की कसं मी या व्यक्तीला वापस ओढून आणू, कसं मी याला पुन्हा माझ्या राज्यामध्ये वापस घेऊन येऊ. आणि मग तो काय करतो, तो आपल्या जीवनामध्ये संकट आणायला लागतो. त्याला आपण खरं तर परीक्षा म्हणूया, म्हणजे विश्वासामध्ये टिकून राहण्याची परीक्षा. तुम्ही म्हणाल आतापर्यंत सगळं चांगलं होतं, सगळं चांगलं होतं, आणि जसं बाप्तिस्मा घेत नाही तर असे प्रॉब्लेम चालू झाले, असे संकट सुरू झाले आणि एकदम अशा मोठ्या मोठ्या गोष्टी व्हायला लागल्या. आणि आपण म्हणतो की अरे, येशूने मला सोडलं का? आता येशू माझा पहिलेसारखं ऐकत नाही, आता पहिलेसारखे मला उत्तरे मिळत नाही आणि माझ्या जीवनामध्ये परीक्षा आल्या. आणि आपल्याला काय वाटतं की ह्या परीक्षा कोणी आणल्या? येशूने आणल्या. हा, एक एक उत्तर तुम्हाला सांगते या. आपण याकोबाचं पत्र काढूया. शेवटी शेवटी याकोबाचं पत्र, पेत्राच्या पत्राच्या पहिले आणि इब्रीच्या नंतर. त्यात असं लिहिलेलं आहे, याकोबाचं पत्र पहिला अध्याय आणि 13वं वचन. कोणाची परीक्षा होत असता देवाने मला मोहात घातले असे त्याने म्हणू नये, कारण देवाला वाईट गोष्टीचा मोह होत नाही आणि तो स्वतः कोणाला मोहात पाडित नाही. ओके, माझ्या भाषांतरात असं लिहिलेलं आहे, कोणाची परीक्षा होत असता त्याने देवाकडून माझी परीक्षा होत आहे असे म्हणू नये. कधी कधी आपल्याला असं वाटतं की आपण प्रभूमध्ये आलो बा आता, आणि आता देव आमची परीक्षा पाहतो आणि आपण काय म्हणतो, रे देवा किती परीक्षा पाहशील रे, आपण असं म्हणतो देवाला. आणि मग काय होतं, तशी आपल्या पण जीवनामध्ये ज्या परीक्षा असतात, परीक्षा म्हणजे संकट नाही बरं, पैशाची कमी ही परीक्षा नाही आहे. परीक्षा काय आहे माहीत? तुझ्याकडे पैसे नाही आहेत, तुझ्या घरी समस्या आहे, तुला पैशाची खूप गरज आहे आणि कोणीतरी तुला म्हणतो चल आपण चोरी करू, चल आपण डाका टाकू. परीक्षा, तुझ्याजवळ पैसे नाही आहे ही परीक्षा नाही आहे, हा प्रॉब्लेम आहे. पण कोणी म्हणते की पैसे नाही आहे ना, चल
आपण डाका टाकू, चल आपण चोरी करू, आणि ती आपली परीक्षा आहे. किंवा आपण एखाद्या चांगल्या सरकारी नोकरीमध्ये आहे आणि कोणीतरी आता RTO मध्ये तुम्ही आहात किंवा चांगल्या सरकारी नोकरीमध्ये आहात आणि एखादा कागद कोणाला पाहिजे आहे आणि तुम्ही म्हणताय सही करायची आहे का, मग मला 10,000 दे, 1,00,000 रुपये. विशेष करून परीक्षा पोलीस लाईनमध्ये खूप परीक्षा येतात की ह्याला मारायचं नाही म्हणून पैसे मिळतात, मारलं नाही पाहिजे, सोडून दिलं पाहिजे, गुन्हा दाखल नाही झाला पाहिजे म्हणून लाच रिश्वत दिली जाते. ती रिश्वत घेणं, रिश्वत घ्यायची की नाही घ्यायची ही परीक्षा आहे. तसंच द्यायची की नाही द्यायची ही पण परीक्षा आहे. कधी कधी असं होतं ना की म्हणजे आपण आपण पहिले व्हायचं असं, आपण गाडीने चाललेलो, लायसन्स आपल्याकडे नाही आहे किंवा आपण रूल तोडलेला आहे आणि मग तेव्हा म्हणतात चला चालन भरावं लागते, आपण म्हणतो जाऊन 200 रुपये घेऊन टाक ना. पहिले ते 20च रुपये लागायचे. तर ही पण परीक्षा आहे आपली की आपण चालन भरतो की आपण त्याला 20 रुपये 10 रुपये किंवा 100 रुपये देतो आणि तो घेतो, त्याला देवाची ओळख नाही आहे, पण आपण पण तसं करतो. तर ही आहे परीक्षा की आपण संकटाचा सामना कसा करतो. असं लिहिलेलं आहे, परीक्षेची सुरुवात कुठून होते. हा, परीक्षेची सुरुवात आपल्या मनामध्ये, आपल्या विचारामध्ये होते. हे जगातली परिस्थिती काही नाही आहे, पण मेन बॅटल फील्ड, युद्धभूमी काय आहे, युद्धभूमी आपलं मन आहे. आपल्या मनात खूप विचार येतात, आपलं एक मन म्हणते की असं करू नको, हे चूक आहे. किती लोकांसोबत असं झालेलं आहे की एखादी चुकीची गोष्ट समोर आलेली आहे आणि तुमचं मन तुम्हाला म्हणतं की असं करू नको. झालेलं आहे का? कारण कालच आमची जेव्हा युथ लोकांची मीटिंग होती ना, तर काही लोकांनी, तरुणांनी साक्षी दिल्या की माझे मित्र सिगरेट पितात, मला पण ते सोबत घेऊन गेले आणि मलाही ते म्हणत होते की पी, सिगरेट पी, आणि मी तेव्हापासून त्यांची संगती सोडली. तर असं किती लोकांसोबत होतं बरं की मित्र आपल्याला मोहामध्ये पाडतात आणि आपण म्हणतो की अरे माझा जानी, माझा जिगरी आहे, माझा जानी दोस्त आहे, तर त्याला वाईट वाटेल बा, त्याला वाईट वाटेल जर मी त्याचं ऐकलं नाही तर, आणि सगळे माझी मैत्री तोडतील, आणि म्हणून आपण काय करतो की आपण त्या परीक्षेमध्ये आपण पास होत नाही, आपण परीक्षेमध्ये पास होत नाही. तर आपल्या मनात एक युद्ध चालू असते की बाई असं करू नको, असं करू नको, आणि एक मन म्हणतं अरे कर ना, अरे कर ना. स्त्रियांमध्ये पण आतून एक आवाज येत राहतो, शिवी देऊ नको, शिवी देऊ नको. कंट्रोल करतो आणि शेवटी निघूनच जाते एखादी शिवी. बरोबर आहे. भांडण करू नको, जाऊ दे ना, सोडून दे ना, तिचा नंबर आहे, तिला घेऊ दे ना, ती करते करू दे. थोडा वेळ आपण कंट्रोल करतो, थोडा वेळ सहन करतो, मग नंतर दाखवते ना, तुलेच भांडता येते का, मला नाही येत का. म्हणजे आपण काय करत आहोत, आपण त्या भांडणामध्ये तर विजयी होऊन जाऊ, पण आपण आपल्या परीक्षेमध्ये नापास होऊन जाऊ. सामने वाला तुम्हारे ऊपर अगर अन्याय कर रहा है और अगर तुम बहुत देर तक सहते सहते बाद में बोलते मैच क्यों, मीच का बरं अन्याय सहू, आणि आपण जर त्याला तसाच त्याच्या डबल जर आपण रिप्लाय दिला तर वाटतं आपण जिंकलो, तो कसा शांत झाला, कसं बरोबर उत्तर दिलं, आणि आपण काय केलंय, आपण परीक्षेमध्ये नापास झालेलो आहोत. तुम्हाला सांगते, प्रभू येशूची 40 दिवस त्या ठिकाणी परीक्षा होत होती, आणि ती परीक्षा नाही तुला भूक लागली आहे तर या धोंड्याला म्हणा भाकर बन, ही परीक्षा नाही. ते तर 40 दिवस संपल्याच्या नंतर त्याच्या 3 फेमस परीक्षा झाल्या, त्याच्याविषयी नंतर कधीतरी सांगेन मी. इब्री लोकासपत्र याचा 4था अध्याय. कधी कधी बऱ्याच लोकांना जेव्हा आम्ही असं म्हणतो ना की तू ह्याच्यामध्ये सामना कर, येशूने कसं केलं, लोक म्हणतात की तो येशू होता, तो येशू होता, तो तर देव होता, तो देवाचा पुत्र होता, त्याला कोणत्या परीक्षा आला, तो पवित्रच होता. तर मी तुम्हाला सांगते, जेव्हा येशू या जगामध्ये आला ना, पूर्ण मानव बनून आला, त्याने आपलं देव पण सगळं गुंडाळून ठेवून दिलं.
म्हणजे जसा आता कोणी युद्धाला चाललेला आहे, सगळे आपले शस्त्र सामग्री ठेवून दिली आहे आणि खाली हात निहत्ता तो रणांगणामध्ये आलेला आहात. तसा येशूने आपलं सगळं दैवी सामर्थ्य, त्याचा पूर्ण देवपण त्याने स्वर्गातच ठेवून दिलं आणि तो मनुष्य बनून पृथ्वीवर आला, तर पूर्ण मनुष्य बनूनच आला. तो काहीच स्पेशल ग्रेस घेऊन आला नाही. त्याला आपल्यासारखाच स्वभाव होता, आपल्यासारखे सुख-दुःख होते, आपल्यासारखं शरीर होतं, त्याला आपल्यासारख्याच फिलिंग होत्या. आणि 40 दिवस जेव्हा तो रानामध्ये होता, तसं म्हटलेलं आहे इब्री लोकासपत्र 4 अध्याय 15वं वचन. कारण आपल्या सर्वांच्या दुर्बलतेविषयी हां, ज्याला सहानुभूती वाटत नाही, हां. असा आपला प्रमुख याजक नाही. प्रमुख याजक कोण आहे आपला? येशू. प्रभू येशू आपला प्रमुख याजक आहे. तर तो सर्व प्रकारे आपल्याप्रमाणे पारखलेला होता, हं. तरी निष्पाप राहिला. तर मग आपल्यावर दया व्हावी आणि ऐनवेळी सहाय्यासाठी कृपा मिळावी, म्हणून धैर्याने कृपेच्या राजासनाजवळ जाऊ. खूप महत्त्वाचा विषय आहे म्हणून कदाचित काही लोकांची लिंक लागत नसेल, पण तुम्ही सिरियसली लक्ष देऊन ऐका. बरोबर आहे? असं लिहिलेलं आहे 15 वचन, कारण आपल्या अशक्तपणाचा ज्याला सहानुभव होत नाही, म्हणजे सहअनुभव होत नाही, असा प्रमुख याजक आपल्याला नाही. म्हणजे आपण माती आहो, आपण मनुष्य आहो, आपण पडणारे आहो, आपण वीक आहो, असं आपल्याला वाटते आहे ना, की मी देव थोडीच आहे. खूपदा म्हणतो, मी काय देव आहे का? त्याला क्षमा करायला? मी काय देव आहे का? एवढं सहन करायला? मी तर शेवटी मनुष्यच आहे ना. मला पण राग येतो. मला परीक्षा येतात. किती दिवस कंट्रोल करू? किती दिवस सहन करू? आपल्याला असं वाटतं, की आपण वीक आहो, आपण मनुष्य आहे. पण आपल्या वेदनांचा, आपल्या दुःखाचा अनुभव घेण्यासाठी म्हणून येशू मनुष्य झाला. हे 40 दिवस येशूने त्या सर्व परीक्षा दिल्या, ज्या सर्व परीक्षा आपल्यावर येत असतात. बरोबर? तरुण होणाऱ्या मुलांना असं वाटतं, की आमच्याच जीवनामध्ये हे मोह येत आहे. आम्हालाच हे तरुणपणाचे फीलिंग्ज आहे. तो ते येशू होता. नाही, येशूला पण होत्या. त्यालाही पूर्ण पुरुषाचं शरीर होतं. होतं? हं. त्याच्या समोरही सैतान सगळ्या प्रकारचे मोह आणत होता. सगळ्या प्रकारच्या परीक्षा येशू त्याच्या समोर आणत होता आणि तसं म्हटलंय, की तो सर्व प्रकारे आपल्याप्रमाणे पारखलेला होता. पारखलेला म्हणजे परीक्षातून गेलेला होता. परीक्षा पास झालेला होता. मनुष्यावर येते ती प्रत्येक प्रकारची परीक्षा येशूवर आलेली होती. फक्त ही परीक्षा नाही, की तुला भूक लागली का? त्या धोंड्याला म्हण भाकर बन आणि येशूने म्हटलं, की मनुष्य केवळ भाकरीने जगत नाही. हं? किती सोपं आहे. आपणही बरेच जण म्हणतात, मलाही कधी-कधी कोणी फोन करून म्हणतात, "दीदी तबीयत खराब है क्या? अ, वचन क्लेम करो." सोपं आहे म्हणजे वचन क्लेम करणं. येशूने पण केलं. पण त्याच्या पहिले ते तर आपल्यासाठी जीवनाचा मार्ग आहे तो. पण परीक्षा ज्या असतात, त्या वेगळ्या होत्या, ज्या येशूने दिल्या. वाच. क्योंकि हमारे पास जो महायाजक है, वह ऐसा नहीं है जो हमारी दुर्बलताओं के साथ सहानुभूति न रख सके। उसे हर प्रकार से वैसे ही परखा गया है, जैसे हमें, फिर भी वह सर्वथा पाप रहित है। हां. जसं आमच्यावर परीक्षा आल्या ना, त्या सगळ्या परीक्षामधून येशू गेला आणि काय झालं? तो पापरहित होता. त्याने पाप केलेलं नाही. त्या परीक्षामध्ये तो विजयी झाला. आणि म्हणून जेव्हा आपल्यावर कोणती परीक्षा येते आणि आपण जेव्हा येशूला हाक मारतो, की येशू मला आता सहन होत नाही. आता मला कंट्रोल होत नाही. आता मला खूप तलब आलेली आहे. आता मला पाहिजेच. आता मला ही गोष्ट करायचीच आहे. हे व्यसन मला सोडता येत नाही येशू किंवा मला कोणाच्या विषयी तरी खूप जास्त अट्रॅक्शन वाटून राहिलेलं आहे. मी खूप कंट्रोल करत आहे, पण मला आता कंट्रोल होत नाही. मी राहू शकत नाही. ह्या सर्व गोष्टींचा अनुभव येशूला आहे. आणि काय म्हणतो तो आपल्याला माहीत? की तुम्ही अजून सामनाच नाही केलेला आहे. अरे फाईट करा ना. हे युद्धभूमी आहे. जेव्हा एखादा परीक्षा, एखादा मोह आपल्याला खूप जास्तच प्रॉब्लेम देऊन राहिलेला आहे ना,
तर यील्ड होऊन जाऊ नका, स्वतःला सोडून देऊ नका, की अरे माझ्या बसचं नाहीये, मी करू शकत नाही. तो तर देव होता त्याने केलं, मी नाही करू शकत. प्रभू म्हणतो तू करू शकतो. मी तुझ्यासाठी मी केलेलं आहे. मी ऑलरेडी विजयी झालेलो आहे आणि माझ्यामध्ये तू विजयीच आहे. मी तुझ्या सोबत आहे ना, प्रत्येक परीक्षेत तू मला हाक तो मार. मी तुझ्यासोबत उभा आहे, मी तुला पडू देणार नाही. तू फक्त सामना कर. किती लोकांनी असा मोहाचा परीक्षेचा सामना केलेला आहे बरं, की नाही मला नाहीच करायचं आहे. हां, मी स्ट्रगल करून विजय घेतलेला आहे. खूप थोडे लोकं म्हणतात, की त्यांनी घेतलेलं आहे. हं. एक वचन सांगते. इब्री लोकासपत्र 12 अध्याय आणि 4 वचन काय म्हणते. थोडेसे लोक विजयी झालेले आहे त्या मोहावर, परीक्षांवर, आणि ते पण की जे प्रभूमध्ये खूप वाढलेले आहेत. हां, अदरवाईज सामान्य माणूस तर खूप लवकरच हार मानून टाकतो, की नाही आता मला कंट्रोल होत नाही. पण त्या 40 दिवसाच्या परीक्षा ज्या होत्या ना, तर सर्वसामान्य मनुष्यासाठीच्याच होत्या. हं? तुम्ही पापाशी झगडत असता हं, रक्त पडेपर्यंत अजून प्रतिकार केला नाही हं. आणि तुम्हाला पुत्राप्रमाणे केलेला हा बोध तुम्ही विसरून गेला आहात काय? माझ्या मुला, बस. परमेश्वराच्या शिक्षेचा अनादर करू नको आणि त्याच्याकडून दोष पदरी पडला असता खचू नको. ओके. असं लिहिलंय, तुम्ही पापाशी लढत असताना तुमचा रक्तपात होईपर्यंत अजून त्याला विरोध केला नाही. म्हणजे आपण थोडंसं विरोध करतो. आपण थोडासा कंट्रोल करतो. जेव्हा आपल्या जीवनात एखादी परीक्षा येते. आता या ठिकाणी मी परीक्षेच्याच गोष्टी करत आहे. जीवनात सगळ्यांवर परीक्षा येतात. हां, कधी-कधी आपल्याला कोणाला उलटून बोलण्याची परीक्षा येते. कधी-कधी कोणाला आपल्याला भांडण करण्याची परीक्षा येते. कधी-कधी कोणाला आपल्याला क्षमा करण्याची परीक्षा येते किंवा क्षमा मागण्याची परीक्षा येते. आपल्यासाठी कधी-कधी क्षमा मागणं कधी-कधी कठीण आहे म्हणा, खूप कठीण आहे, की मी चुकलो म्हणणं बा, मी चुकलो म्हणणं. पण कधी-कधी आपण ते पण येशूच्या नावाने करून घेतो, की हां, मी चुकले. आय एम सॉरी आपण कधीतरी बोलून टाकतो. पण दुसऱ्याला क्षमा करणं, ही क्षमा मागण्यापेक्षा मोठी गोष्ट आहे. हां, क्षमा तर मागून घेतो, पण दुसऱ्याने आपल्यासाठी एवढं वाईट केलेलं आहे. आपल्याला ते सगळं आठवत राहतं, त्यासाठी मी किती चांगलं केलं, किती चांगलं केलं, किती चांगलं केलं. दावीद राजा देखील म्हणतो, की जेव्हा जेव्हा तो आजारी होता, तर मी स्वतःच ताटाचे वस्त्र घातले होते. त्याची आई मरण पावली, तेव्हा मी स्वतः सख्ख्या भावाप्रमाणे रडलो होतो. मी त्याच्यासाठी एवढं केलं आणि जेव्हा माझ्यावर वेळ आली, त्याने काय केलं? ह्याने माझा साथ सोडून दिला. तर आपल्याला अशा व्यक्तीला क्षमा करणं खूप कठीण जाते. किती लोकांना अनुभव आहे बरं क्षमा करणं कठीण आहे जास्त? क्षमा मागणं एक वेळेस सोपं आहे, पण क्षमा करणं आणि त्याला विसरून जाणं हे कठीण आहे. पण येशूने म्हटलेलं आहे, की क्षमा कर. हां, दुसऱ्याला क्षमा कर. क्षमा माग नाही म्हटलं, क्षमा मागतो म्हटलंच आहे. पण क्षमा करण्यासही प्रभूने आपल्याला सांगितलं आहे. काय लिहिलेलं आहे, तुम्ही पापाशी लढत असताना तुमचा रक्तपात होईपर्यंत अजून त्याला विरोध केला नाही. माहितीये का वचनात काय लिहिलं, मत्तेमध्ये काय लिहिलेलं आहे? तुझा जर उजवा डोळा तुला पापामध्ये पाडत आहे, तर डोळा काढून फेकून दे. तुझा हात जर तुला पाप करण्यासाठी प्रवृत्त करत आहे, हा हात म्हणत आहे की मोबाईल घे, किंवा तुझा हात तुला म्हणत आहे की सिगरेट पी, दारू पी, तर ह्या हाताला तोडून टाक. एक डोळ्याचं होऊन दोन्ही डोळे घेऊन नरकात जाण्यापेक्षा एकच डोळा घेऊन स्वर्गात जाणे केव्हा आपण चांगले. हां, किंवा दोन्ही हात घेऊन नरकात जाण्यापेक्षा एकच हात घेऊन स्वर्गात जाणे केव्हा आपण चांगले. म्हणजे एवढा प्रतिकार कर तू, की तुझी सगळ्यात प्रिय म्हणजे ते शरीराचा जसा एखादा अवयवच काढून टाकल्यासारखं आपल्याला एखादी आपली प्रिय, अतिप्रिय अशी चुकीची गोष्ट आपल्याला आपल्यापासून दूर करावी लागेल. समजत आहे? म्हणजे असं नाही म्हणत आहे, की तुझा डायरेक्टली तुझा हातच काप. पण तसा हात आपल्या शरीराचा एक अभिन्न अवयव आहे. जो आपल्या जीवनाचाच तो भाग आहे. आपल्या शरीराचाच एक भाग आहे. पण हा भाग जर तुला म्हणत आहे, की तुझ्यापासून की दूर कर. तर ही व्यक्ती तुला किंवा हे शरीर तुला पाप करायला लावते, तर काढून टाक. तसं एखादी अतिप्रिय गोष्ट
जी आपल्या जीवनात अतिप्रिय अशी गोष्ट आहे की त्याच्याशिवाय होतच नाही. त्याच्याशिवाय सगळं सोडणार, फक्त हे सोडणार नाही. पण ती गोष्ट देखील आपल्या शरीराचा एखादा अवयव कापून टाकल्याप्रमाणे आपल्याला आपल्या जीवनातून ती कापून टाकायची आहे. छोड़ देने का है. तकलीफ होगी. हां, एखादा आपला समजा मी बोट माझा तोडून टाकला, त्रास होणार नाही का? उंगली मैंने काट दी मेरी, खून बहेगा. तकलीफ होगी, होने दे. कभी कभी एखादा पाप छोड़ने के लिए उतनी उतने तक दुख तकलीफ सहन करना पडेगा. सहज नसतं प्रियांनो. हां, वर्षानुवर्षापासून आपल्या जीवनाला चिकटून असलेलं, जसं की आपल्या शरीराचं एक अंग बनलेलं, ती पापाची सवय सोडणं एवढं सोपं नाही आहे. पण प्रभूमध्ये आपण विजयी आहोत. आपला हा स्वभाव पापांवर विजय कसा मिळवायचा आहे यासाठी येशूने 40 दिवस उपवास केले. आपणही उपवास करतो 40 दिवस. पण त्या उपवासामध्ये आपण काय करतो बरं? आपण आपल्या मनात युद्ध नाही चालू. आपण त्या उपवासामध्ये आपण सैतानासोबत युद्ध करत नाही. आपण काय करत असतो? फक्त आपल्या शरीराला आपण कष्ट देत असतो. आपण आपल्या शरीराला त्रास देत असतो की मेरे को भूख लग रही, मेरे को पाणी चाहिए, मेरे को किंवा प्रार्थना करण्याची इच्छा होत नाही तरी प्रार्थना करत आहे. काम काम करतो, आपण सेवा करतो, काम करतो, पण आपण आपल्या मनामध्ये सैतानाशी युद्ध करत नाही. या ठिकाणी येशू 40 दिवस जेव्हा रानामध्ये होता, तो म्हणजे फक्त जेवत नव्हता आणि झोपत होता असं नव्हतं. तो युद्ध करत होता. युद्ध कोणासाठी करत होता? आपल्यासाठी करत होता. त्याने ते युद्ध जिंकलेलं आहे प्रियांनो. येशूने युद्ध जिंकलेलं आहे. फक्त येशू काय म्हणतो? तू युद्ध कर. ते ऑलरेडी मी जिंकलेलंच आहे. तुला आता 40 दिवस उपवास करण्याची गरज नाही आहे. मी तुला विजय दिलेला आहे. फक्त तू काय कर? त्या पापाचा, त्या परीक्षेचा सामना कर. त्या मोहाला म्हणा की नको, जस्ट स्टॉप इट. स्टॉप. आता तू माझ्या जीवनाचा अंग नाही आहे. आणि हे करण्यासाठी पहिले तुम्हाला बॅटलफील्ड काय आहे? युद्धभूमी काय आहे? तुमचं मन. ते जंगल आहे. त्या जंगलामध्ये अतिशय वाईट वाईट गोष्टी आहे. त्याच्यात पूर्ण अंधार आहे. त्याच्यामध्ये काटे आहे, पॉइझन आहे, साप आहे रेंगणारे, परीक्षेमध्ये पाडणारे, मोहात पाडणारे, फुसलवणारे. ते साप तुमच्या डोक्यात आहे, तुमच्या बुद्धीत आहे, तुमच्या हृदयामध्ये आहे. आणि या उपासामध्ये येशूने 40 दिवस उपासामध्ये त्याच्यावर विजय घेतलाय आणि तो विजय आपल्याला आहे. आज आपण असं युद्ध लढत आहोत जे आपण ऑलरेडी जिंकलेलं आहे. आणि असं नाही म्हणता येशू की तुम्ही, जसं येशू जेव्हा गेतसेमने बागेमध्ये होता ना, त्याने गुडघ्यावर बसून प्रार्थना केली की येशू शक्य असेल तर हा प्याला माझ्यापासून दूर कर, पण शेवटी माझी नाही पण तुझी इच्छा पूर्ण कर. तेव्हा असं म्हटलंय की येशूच्या शरीरातून रक्ताचे थेंब पडत होते घामासारखे. इतकी व्याकुळ त्याने त्यावेळेस प्रार्थना केली होती की रक्ताचे थेंब पडत होते. आपल्याला वाटतं आपण खूप रडलो म्हणजे आपण खूप रडलो बा. आपल्याला समाधान वाटतं की मी खूप रडलो. मैं एवढं रडलो ना ताई, मैं इतना रोया दीदी. अरे हो, पण शेवटी काय केलं? शेवटी जे करायचं तेच केलं ना. मी खूप विचार केला मला हे करायचं नाही, मी खूप विचार केला मला हे करायचं नाही, पण मग तिचा मेसेज आला. मी तरुणांमध्ये सेवा करते एवढ्या वर्षापासून, मला माहित आहे. मग काय झालं? मग फक्त मी जस्ट ओपन केला कि काय है बा, फिर से अभी तक जितनी लड़ाई हमने जीती थी उतना फिर हम पीछे आ जाते हैं. तर तो कंट्रोल पाहिजे की नाही. नो मीन्स नो. मी तुम्हाला सांगते एवढं कठीण नाही आहे प्रियांनो, कारण की येशूने ऑलरेडी आपल्यासाठी युद्ध जिंकलेलं आहे. 1 कोरिंथ 10 अध्याय 13 वचन. कोरिन्थीकरास पहिले पत्र 10 अध्याय आणि 13 वचन. 12 पहिले 12. म्हणून समजत आहे ना तुम्हाला? डोक्यावरून चाललंय का?
किंवा असं वाटत आहे की हे आमच्यासाठी नाही आहे म्हणून, की आम्ही आता त्याच्यातून आता आम्ही त्या वयातून पार गेलेलो आहे. हां, आता आम्ही मोठे झालेलो आहोत, आता मॅच्युअर्ड झालेलो आहोत. आता ह्या गोष्टी आमच्यासाठी नाही आहे. असं किती लोकांना वाटत आहे बरं? त्या वयातल्या परीक्षा त्या वयात असतात. या वयातल्या परीक्षा या वयात असतात. आणि सगळ्या परीक्षा सारख्याच कठीण असतात. हं. छोट्या लेकरांच्या परीक्षा जेवढ्या कठीण आहेत, तेवढ्या कठीण आमच्या म्हाताऱ्या लोकांच्या पण परीक्षा तेवढ्याच कठीण आहेत. हं. फक्त तरुणांच्या परीक्षा कठीण आहे असं नाही. आम्ही त्याच्यातून तर पार गेलेलो आहोत. आणि या वयात लग्न झाल्यानंतर देखील परीक्षा येत असतात. मोह परीक्षा येत असतात. पण त्या थोड्या वेगळ्या प्रकारच्या असतात. ओके दादा. म्हणून आपण उभे आहो असे त्याला वाटते, त्याने पडू नये म्हणून सांभाळावे. हां, ज्या लोकांना वाटत असेल ना, की ताई काय सांगत आहे ते सगळं तरुणांचं आहे, आमच्यासाठी नाही आहे. असं वाटतं ज्याला असं वाटतं, की मी तू बोललाय ना आता पार झालेल्या परीक्षेतून, ज्याला असं वाटतं, की मी आता मॅच्युअर्ड झालेला आहे, मी प्रभूमध्ये खूप स्ट्राँग झालेला आहे, आता माझ्यावर परीक्षा येणार नाही, मी प्रभूमध्ये स्थिर उभा आहे. तर त्याला हे वॉर्निंग आहे. त्याला हे वचन सांगते आहे, की ज्याला असे वाटते, की आपण उभे आहोत, त्याने पडू नये म्हणून सांभाळावे. प्रेज द लॉर्ड. जे जुने ख्रिस्ती लोक आहे, मॅच्युअर्ड विश्वासी आहे, त्यांना प्रभूचं वचन सांगतं, की ज्याला असं वाटतं, की मी आता आता मी उभा आहे बा, आता मी स्थिर आहे, आता मला काही होत नाही. तर त्याने देखील स्वतःला सांभाळावं असं वचन सांगते. पुढे मनुष्याला सहन करिता येत नाही, अशी परीक्षा तुम्हावर गुदरली नाही. आणि देव विश्वसनीय आहे. तो तुमची परीक्षा तुमच्या शक्तीपलीकडे होऊ देणार नाही. हं, तर परीक्षेबरोबर तिच्यातून निभावण्याचा उपायही करील, यासाठी की तुम्ही ती सहन करावयास समर्थ व्हावे. किती सुंदर देवाचं वचन आहे ना. परमेश्वर म्हणतो पेत्रामध्ये लिहिलंय, जसा मी पवित्र आहे तसे तुम्ही पवित्र बनावे, तसे तुम्ही पवित्र व्हा. ही देवाची इच्छा आहे की आपण जेव्हा त्याच्या मार्गात चालत आहोत, तर फक्त आपल्याला ब्लेसिंग 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 घेऊन आशीर्वाद आशीर्वाद घेऊन चालत राहायचं नाही आहे, पण आपल्याला आपल्या प्रभूसाठी पवित्र जीवन जगत चालायचं आहे. हं? म्हणून येशूचा मार्ग कठीण आहे म्हणतात. जगाचा मार्ग सोपा आहे. हजारो, लाखो, करोडो लोक जगाच्या मार्गाने चालले आहे. पण अगदी फार थोडे लोक आहे जे येशूच्या मागे चालण्याचा प्रयत्न करत आहे. आणि मग त्यांना वाटते खूप कठीण आहे. जगातल्या लोकांना किती सगळं सोपं आहे ना. त्यांना परीक्षा नाही, मोह नाही, प्रॉब्लेम नाही. सगळ्या परीक्षा, सगळे मोह, सगळे प्रॉब्लेम आमच्याच मागे लागलेले आहे. तेच चांगलं होतं पहिलेचं. तेच चांगलं होतं. नाही प्रियांनो, ते चांगलं आता वाटत आहे. पण जेव्हा ते नरकात जातील ना आणि जेव्हा ते आपल्याकडे पाहतील, आपण म्हणू की अरे, त्या रस्त्यावरचे दुःख खूप थोडेसे होते. त्याच्यानंतर जे गौरव आपल्याला वर स्वर्गात मिळेल, ते गौरव एवढं महान राहील. त्याच्या तुलनेमध्ये ह्या जीवनाच्या प्रवासामध्ये आपण जो परीक्षेचा सामना केलेला आहे, तो म्हणजे काहीच नाही. कारण ह्या परीक्षेमध्ये लढताना आपण एकटे नाही आहे. तुम्ही अनुभव घेऊन पहा प्रियांनो. छोटे मोठे सर्वांना सांगत आहे. जेव्हा पण तुम्हाला असं वाटते की मला नाही होऊन राहिलंय, देवाला म्हणा की प्रभू सहारा मुझको चाहिए, सहारा दे मुझे खुदा, मुझे संभाल मैं गिरा. म्हणजे प्रभू मी पडतच आहे, मी पडतच आहे, मुझे संभाल मैं गिरा. आपण गाणं गायलं ना आता, हे गाणं विसरू नका. प्रभूला सहाय्य मागा, तो तुम्हाला सहाय्य करेल. दादा वाचा, असं लिहिलंय, मनुष्याची जी परीक्षा होत असते तिच्या वाचून निराळी परीक्षा तुम्हावर आली नाही. म्हणजे तुम्ही काही असे वेगळे नाही की तुमच्या जीवनात परीक्षा आलेल्या आहे. हं? तुम्ही काही कोणी स्पेशल, तुम्ही काही कोणी देवाचं काही टार्गेट आहे. हा, देव तुमच्यावरच प्रॉब्लेम टाकत आहे असं नाही आहे. तुमच्यासारखे भाऊ बहीण जगात सर्वीकडे आहे. त्यांच्या जीवनात पण ह्याच परीक्षा येऊन राहिलेल्या आहे. जेव्हा ते पास होऊ शकतात, तर तुम्ही का नाही पास होऊ शकत हो? जेव्हा देवाचे कित्येक लोक त्या परीक्षांवर विजय घेऊन चालत आहे, उदाहरण आपल्या डोळ्यापुढे आहे, तर आपण का बरं नाही चालू शकत? माझं ना मराठी मीडियम होतं आणि मी एकदम MSW ला इंग्लिश मीडियम घेतलं.
आणि मला रोज मोठे मोठे थिसिस लिहावं लागायचे. मी पाहायचे, अरे बापरे, एवढं लिहायचं आहे. मी कसं लिहिणार? मला तेवढं इंग्लिश येत नाही. मग विचार करायचे की बाकीचे जण तर लिहित आहे, त्यांना येतं तर मला का नाही येणार? प्रयत्न तर करा, चालू तर करा. आणि खरंच देवाचा एवढा अनुग्रह होता की देवाच्या सहाय्याने मी पटापट लिहून काढायचे. आणि माझे बुक्स मी झोपली असताना माझ्या रूममेट चुपचाप जाऊन वाचायचे. चुपचाप जाऊन वाचायचे आणि मग ते कॉपी करून लिहायचे. सो जेव्हा बाकीचे लोक करतात, आपण काय करू शकणार? आपण काही स्पेशल आहोत का? आपण काय एकदम वीक आहे का? नाही, देवाचा जो अनुग्रह त्यांच्यावर आहे, तोच अनुग्रह आमच्यावर पण आहे. मी, दादा, भूषण दादा, छायाताई, आम्ही काय कोणी स्पेशल आहे का? तुमच्यासारखे सुख दुःख भोगी माणूस, यश तुमच्यासारखा होता, एरिया तुमच्यासारखाच होता, सुख दुःख भोगी मनुष्य होता. पण जेव्हा त्यांनी विजय घेतला, तर आपण का नाही घेऊ शकत? घेऊ शकणार का? तुम्हाला वाटतं का तुम्ही होणार? म्हणा, मी प्रभूमध्ये महाविजयी आहे. काय आहे? आमचा येशू विजयी होता आणि तो विजय घेऊन आम्ही महाविजयी झालेलो. फक्त काय करायचंय? थोडासा सामना करायचा, धीर नाही सोडायचा, हिम्मत नाही सोडायची, सोडून नाही द्यायचं. बा आता होत नाही, आता खूप झालं, आता सोड, आता मी खूप केलं ट्राय, पण आता होत नाही, आता मी सोडून देतो. असं करू नका. कधी कधी असं असतं, असं म्हणतात ना, हर रात की एक सुबह होती है. पण आपल्याला समजत नाही की आपण किती रस्ता क्रॉस केला आणि आता बस हा शेवट आहे. तुम्हाला माहित आहे की जेव्हा प्रभू येशू जेव्हा त्याचे शिष्य नावेतून चालले होते, खूप वादळ आलं आणि मग येशू पाण्यावर चालत आला. मग पेत्र देखील म्हणाला की येशू, मी पण चालतो. येशू म्हणे, चाल. मग पेत्र पण 2-4 पावलं टाकला. अरे वा, मला विजय मिळाला, मी पाण्यावर चालत आहे. मग त्याने आजूबाजूला पाहिलं, अरे बापरे, एवढ्या लाटा, एवढं वादळ, मी बुडून जाणार. तो काय म्हणाला, प्रभूजी मला वाचव. जसं त्याने म्हटलं, त्या क्षणी येशूने त्याचा पकडला. अरे किनाऱ्यावर पोहोचले होते. सो आपल्याला असं वाटतं की आता बुडणार, अरे किनारा तिथेच आहे ना, ऑलमोस्ट विजयी झालेला आहे, ऑलमोस्ट किनाऱ्यापर्यंत पोहोचलेलाच आहे. आता फक्त लास्ट एक शेवटली झेप घ्यायची आहे, एक लास्ट पाऊल टाकायचं आहे. सोडू नका. तुमचा पापासोबतचा, मोहासोबतचा तुमचा जो स्ट्रगल आहे, जे युद्ध आहे, सोडू नका. एकदा पडला, दोनदा पडला, 7दा पडशील, हरकत नाही, पुन्हा उठायचं आहे, पुन्हा चालायचं आहे. आज किती लोक आहेत जे स्ट्रगल करत आहे बरं, कोणत्या गोष्टीसाठी, कोणती पण गोष्ट असो. सगळे पवित्र झालेले आहेत का? अरे वा, माझी मंडळी अगदी पवित्र मंडळी आहे. मला माहित आहे सगळ्यांच्या जीवनात परीक्षा आहे. फक्त एवढंच तुम्हाला एनकरेज करते की सोडून देऊ नका. येशूने पण ह्याच परीक्षातून गेलेला आहे तो, पण आज तो आपल्यासाठी विजयी झालेला आहे. पहिला पेत्र पहिला अध्याय 5 आणि 7 वचन, 5 ते 7. बस शेवटलं वचन वाचते आहे, जास्त तुमचा वेळ घेत नाही. पाच, 6, 7, 5 पासून वाचायचं. तर तुमचं बायबल काढा, साधा वाचतो. पहिला पेत्र याचा पहिला अध्याय आणि 5 पासून आपल्याला वाचायचं. जे तारण शेवटल्या काळी प्रगट होण्यास तयार आहे, ते प्राप्त होण्यास तुम्ही देवाच्या शक्तीने विश्वासाच्या द्वारे राखलेले आहात. त्याविषयी तुम्ही उल्हासता, तरी आता थोडा वेळ नाना प्रकारच्या परीक्षांमुळे दुःख सोसणे तुम्हाला भाग आहे. ओके, मला सांगा, हा ख्रिस्ती जीवनाचा प्रवास आहे. आपण बाप्तिस्मा कशासाठी घेतला बरं? आपण बाप्तिस्मा कशासाठी घेतलेला आहे?
आपल्याला प्रभूच्या राज्यात जायचं आहे ना, ते कन्फर्मेशन होतं बाप्तिस्मा, की आता मी येशूला सोडून माझ्यासाठी दुसरा कोणताच देव नाही. मी संपूर्ण माझं समर्पण येशूलाच करत आहे. हां, का बरं तुम्ही येशूला सर्व जगासमोर पत्करत आहात? बाप्तिस्मा म्हणजे काय आहे? संपूर्ण जगाच्या समोर, साक्षीदारांच्या समोर येशूला आपल्या जीवनाचा प्रभू आणि स्वामी म्हणून पत्करणं. हां, दुसरं काही त्याच्यात नाही आहे. बाप्तिस्मा म्हणजे जोपर्यंत बाप्तिस्मा घेणार नाही तोपर्यंत आपल्याला तारण मिळू शकत नाही. ओके, आपण सर्वांनी बाप्तिस्मा घेतलाय. काही लोक घ्यायचे आहे पण ते लोक घेणार आहे. तर आपण बाप्तिस्मा का बरं घेतलेला आहे? की आपल्याला तारण पाहिजे आहे, है ना, उद्धार मिळावा. ते उद्धाराची प्रोसिजर आहे. आणि बाप्तिस्मा होईपर्यंत जास्त स्ट्रगल नाही आहे. सगळं छान छान आहे. आपण कोणती पण प्रार्थना केली तर देवाने त्याला उत्तर हो आणि आमेन मग तुरंत दिलेलं आहे. पण बाप्तिस्मा घेतल्याबरोबर आपल्या जीवनामध्ये परीक्षा स्टार्ट होतात. हं? त्या परीक्षा कशासाठी असतात? तो सैतान आपल्याला खिचत असतो, की आपल्याला तारण भेटलं नाही पाहिजे. आपल्याला तारण मिळालं नाही पाहिजे. म्हणून तेवढ्या परीक्षा आपल्या जीवनात येतात, की आपण कंटाळून सोडून द्यायचा हा मार्ग. जाऊ दे, जुनाच मार्ग बरा होता असं जावं. पण ह्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, जे तारण शेवटल्या काळी प्रगट होण्यास तयार आहे, ते प्राप्त होण्यास, म्हणा ते प्राप्त होण्यास किंवा ते मिळवण्यासाठी इथे लिहिलंय, तुम्ही देवाच्या शक्तीने. कोणाच्या शक्तीने? आता म्हणा तुम्ही नाही, मी. म्हणा मी देवाच्या शक्तीने विश्वासाच्या द्वारे राखलेला आहे, राखलेली आहे. म्हणजे आपण काय गंमत म्हणून बरं येशूच्या मागे चाललेलो आहो का? मला सांगा. हा, खूप लोक ना खूप तारणाकडे दुर्लक्ष करतात. खूप लोकांना असं वाटतं की झालं बाप्तिस्मा झाला, आता सगळं झालेलं आहे, आता जस्ट मला जगत राहायचं आहे एंटरटेनमेंटमध्ये, किंवा बस आता संपलं, तर बाप्तिस्मा घेतला आता झालेलं आहे, आता मला फक्त माझ्या मनमर्जीने जगत राहायचं आहे. म्हणजे आपण आपला मुख्य हेतू विसरून जातो, की मला स्वर्गाच्या राज्यात जायचं आहे, मला तारण मिळवायचं आहे, माझा हेतू तारण प्राप्ती आहे. आणि म्हणून आपण काय करतो, तिकडे दुर्लक्ष करतो. एक वचन सांगतं की एवढ्या मोठ्या तारणाकडे दुर्लक्ष करून तुम्ही कशा निभावले जाल, आणि तुम्हाला वाटतं त्यापेक्षा तारण तुमच्या आता अधिक जवळ आलेलं आहे. खरंच. आता मी त्या दिवशी माझ्या मिस्टरांना म्हटलं म्हटलं माझं पाहून आयुष्य संपलेलं आहे, आता पाव आयुष्य मला जगायचं आहे. हां, आता काय 20-1 वर्ष अजून माझ्यासाठी आहे. 20-25 वर्ष, जास्त 20 वर्ष. म्हटलं मला माझं घर मला माझं घर पाहिजे. म्हणजे आता बहुतेक लोकांचं आपलं आता पुष्कळ सर आपण आयुष्य पार केलेलं आहे. आता थोडंसंच आयुष्य बाकी आहे. तर थोड्यासाठी कशाला धीर सोडायचा? थोड्यासाठी कशाला फिसलायचं, पडायचं? स्थिर उभं राहा, स्थिर चाला प्रभूच्या मागे. हां, बाकी ख्रिश्चन लोकांकडे बघू नका, ते काय करतात, कसे वागतात, काय करतात. मला माझ्या येशूकडे बघत चालायचं आहे. हं, सगळं जग प्राप्त केलं, आत्मा गमावलं तर काय? शेवटपर्यंत चांगलं चालवून आयुष्याच्या शेवटी पापामध्ये पडत आहोत, मोहामध्ये पडत आहोत, झालेल्या सवयी आपण हे करून राहिलो. मग मृत्यू आला, कुठे जाऊ मग? म्हणजे आयुष्यभर आपण देव 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 केलं, देवाच्या मागे प्रामाणिकपणे चाललो, आणि आता शेवटला काय आला कोणाला माहित? मृत्यू कधी, आज आहे की उद्या आहे की 100 वर्षांनी, कोणाला माहित? कधी पण येऊ शकतो, है ना. आणि आपण थोडक्यासाठी कशाला त्या नरकात जायचं? स्थिर राहा, टिकून राहा प्रभूच्या मार्गामध्ये. असं लिहिलेलं आहे की आपल्या देवाच्या शक्तीने आपण, विश्वास आपला, शक्ती देवाची. ते तारण प्राप्त होण्यासाठी आम्ही देवाच्या शक्तीने विश्वासाच्या द्वारे राखलेले आहात. आणि त्याविषयी आम्हाला आनंद वाटतो, त्याविषयी तुम्ही उल्हासता. तरी आता थोडा वेळ, किती वेळ? किती वेळ? कारण आपण जे अनंतकालिक जीवन जगणार आणि त्या मानाने आपला हा सध्याचा प्रवास खूप छोटासा आहे. कधी कधी आपण एखाद्या भीडने भरलेल्या ट्रेनमध्ये बसतो, बसायला जागा नसते, आपण उभ्याने प्रवास करतो, बसमध्ये उभ्याने प्रवास करतो, ट्रेनमध्ये उभ्याने प्रवास करतो. एकदा तर मी चंद्रपूरला गेले, तर याला घेऊन टॉयलेटमध्ये उभी राहून प्रवास केलेला आहे.
रात्र नवजीवन एक्सप्रेसचा ते पहाटे 2-3 वाजता पोहोचली असेल ट्रेन 9 वाजेपासून. टॉयलेटमध्ये एवढे सारे लोक उभे आहेत. टॉयलेटच्या बाहेरचं तर सोडाच. टॉयलेटमध्ये उभी राहून त्याला हातात घेऊन आणि बॅग घेऊन प्रवास केलेला आहे. हं? आपण या जगामध्ये कष्ट सहन करून प्रवास करू शकतो आणि करतो. मग ह्या जीवनाच्या प्रवासामध्ये जेव्हा येशू आपल्या सोबत आहे, पवित्र आत्मा आपला सहाय्यक आहे, तो मार्गदर्शक आहे, देवाचं वचन आपल्या जवळ आहे, तुमच्या सहाय्यासाठी एक मोठी मंडळी तुमच्या सहाय्यासाठी आहे, ताई दादा तुमच्या सोबत आहे, एका फोनवर कोणी पण धावत येतं, लीडरशिप आहे. का बरं हिंमत सोडायची? का बरं परीक्षेमध्ये नापास व्हायचं? हं? तुमच्यासारख्याच परीक्षा जगातल्या सगळ्या लोकांना विश्वासणाऱ्या लोकांना होत आहे. काही आपल्यावरच परीक्षा नाही आलेली आहे. ही आपलेच लेकरं वाईट नाही आहे. आपलाच मुलगा दारू पित नाही आहे. आपलाच नवरा असं नाही आहे. खूप लोकांचे आहे, पण ते कसे टिकून आहे तसं आपल्याला पण टिकून राहायचं आहे. प्रेज द लॉर्ड. असं लिहिलेलं आहे. आता थोडा वेळ म्हणा, थोडा वेळ, थोडा वेळ. किती वेळ? थोडासा. थोडा वेळ नाना प्रकारच्या परीक्षांमुळे दुःख सोसणे तुम्हाला भाग आहे. काय? दुःख तर येतीलच. असं कोणी नाही जगात. अंबानीला पण भरपूर दुःख बरं. एकटे आता आता अमरावतीत सीसीडी कॅफे कॉफी डे आहे ना, सीसीडीच्या मालकाने आत्महत्या केली. इथल्या नाही, जो मेन ब्रँच आहे, असे किती सारे श्रीमंत लोकांचे, बॉलिवूड स्टारच्या किती लोकांनी आत्महत्या केलेल्या एकुलत्या एक मुलांनी. सगळं तर त्यांच्याकडे आहे, जे म्हणाल ते आहे, पण त्यांना पण दुःख आहे, त्यांना पण परीक्षा आहे. असं नाही की आपण गरीब म्हणून आपल्याला परीक्षा आहे, आपण अशिक्षित म्हणून आपल्याला परीक्षा आहे. परीक्षा जगात सर्वांना आहे. प्रॉब्लेममध्ये सगळे आहे, पण त्यांच्याकडे जे नाही ते आपल्याकडे आहे. प्रेज द लॉर्ड. ते परीक्षेमध्ये आत्महत्या करू शकतात, पण आम्हाला वाचवायला देवदूतांना पाठवतो आहे ना. मागच्या वेळची साक्षी होती, पकडलं म्हणे पोलिसांनी पाठीमागून. किती छोट्याशा गोष्टीमुळे आमची बहीण चालली होती, आई रागवली. 2-4 दिवसापूर्वी एक मुलगी, आम्ही तिला एवढ्या रात्री अंधारात कुठेतरी गेलो आणि तिला घेऊन आलो. रात्री 2 वाजले आम्हाला घरी यायला. दुपारपासून आम्ही जेवलेलो नव्हतं. कशासाठी गेली होती पोरगी? आईने मारलं, आईने रागवलं, घर सोडून गेलेली होती. 14 वर्षाची मुलगी आत्महत्या करते. जसं घरी गेलो तर तिची आई आम्हाला म्हणते, ताई काय चुकलं का हो माझं? परीक्षेला गेली नाही, सरांचा फोन आला, पोरगी कुठे गेली होती माहीत नाही दिवसभर, पोरीला मी 2 झापडा मारल्यात, माझं चुकलं का? म्हणजे आपण छोट्या छोट्या गोष्टींनी म्हणजे एवढं सोडून देतो. ती विश्वासी नाही पोरगी, पण काय झालं, आपलीच पोरगी आहे म्हणावं लागेल. तो थोड्या वेळ नाना प्रकारच्या परीक्षांमुळे आपल्याला दुःख सोसणे भाग आहे. 7 वचन, यासाठी की जे नाशवंत सोने अग्नीच्या योगे पारखले जाते, त्यापेक्षा तुमच्या विश्वासाची जी परीक्षा ती फार मोलाची आहे. सोनं कसं पारखलं जातं? अग्नीमध्ये विस्तवात टाकून सोनं पारखलं जातं. पूर्ण काळं काळं दिसायला लागतं ते. जेव्हा ब्राईट सोनं ते भट्टीत टाकतात ना पारखायला, तेव्हा ते पूर्ण काळं काळं कुठं दिसायला लागतं. आणि आपल्याला एका क्षणासाठी वाटते, जेव्हा पहिल्यांदा मी बघितलं होतं, माझं सोनं होतं, मला वाटलं, मला हसवलं, हे नकली सोनं आहे, हे सोनं नकली आहे. पारखलं तर काळं काळं झालं. मग दुकानदार म्हणतो सोना नाही, म्हणतो असली सोनं आहे. मग त्याने ते स्वच्छ केलेलं विटने चमकायला लागलं. कधी कधी आपल्याला असं वाटतं की आपल्या जीवनात जेव्हा दुःख येतात, परीक्षा येतात, आणि आपल्याला असं वाटायला लागतं, आणि जगाला पण असं वाटतं की हा व्यक्ती पडला, पापात पडला, हा गेला, सगळं संपलं ह्याचं. लोक आपल्याकडे एका कलंकित नजरेने पाहायला लागतात, कारण तेव्हा आपण परीक्षेच्या काळातून चाललो असतो, आपण प्रॉब्लेम मधून चाललो असतो, आणि लोक आपल्याकडे अशा रीतीने बघतात
की हा व्यक्ती पापी आहे, हा व्यक्ती पडलेला आहे, ह्याने देवाला सोडलं. पण जेव्हा येशूचं रक्त आपल्यावर येतं, हं, तेव्हा एका लख्ख सोन्यासारखं आपण जगासमोर तळपळायला लागतो. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. जेव्हा विश्वासाची परीक्षा होते, होऊ शकतं तुम्हालाही वाटेल की मी पडलो, तुम्हालाही वाटेल की मी हरली, मी सगळं गमावलं, माझं सगळी इज्जत उतरली, मला आता कोणी चांगलं म्हणत नाही, माझ्या जीवनात मला सगळे हसत आहे, सगळे माझे नातेवाईक मला नाव ठेवत आहे, सगळे नातेवाईक म्हणून राहिले की अरे हा प्रभूमध्ये गेला म्हणून असं झालं, अरे हे प्रभूमध्ये गेले म्हणून ह्यांच्या मुलींचे लग्न होत नाही आहे, अरे हे प्रभूमध्ये गेले म्हणून ह्यांच्या जीवनामध्ये असं झालेलं आहे. म्हणतात तुम्ही तर प्रभूमध्ये गेले, मग अजून तुमच्या जीवनात असे दुःख कशाला आहे, अशा परेशानी कशाला आहे. लोक बोलायला लागतात, थट्टा करायला लागतात, अपमान करायला लागतात आणि आपल्यालाही वाटतं की अरे सगळं संपलं. मला तसंच वाटलं होतं जेव्हा माझ्या सोन्याची परीक्षा झाली ना, आम्ही दोघंही म्हणायला लागलो अरे फसलो आपण, फसलो, हे सोनं नकली होतं. पण जेव्हा त्याने ते दाखवलं पुसून त्या सोल्युशनमध्ये घालून, चमकायला लागलं. तसेच प्रियांनो आपलं जीवन आहे, ठेवू द्या लोकांना नावं, परीक्षा तर येणारच, प्रॉब्लेम तर येणारच. ते यासाठी आहे की सोन्यासारखं आपण लोकांच्या पुढे चमकलो पाहिजे. धीर धरायचा आहे, हिंमत नाही सोडायची आहे. लोक कधी कधी आपण स्वतःलाच एवढं समजतो की अरे मी चुकलो, मी पाप केलं, मी चुकलो, आता माझी लायकी नाही आहे, आता माझी काही लायकी नाही आहे, आता माझी जगण्याची लायकी नाही आहे, माझं देवाचं नाव सांगण्याची लायकी नाही आहे, मला लोकांसोबत नजरे मिळवण्याची लायकी नाही आहे. अरे नाही, तुझी सारी अपमान, तुझी सारी निंदा येशूने त्या क्रूसावर घेऊन टाकलेली आहे. तू मनुष्य होता म्हणून पापात पडला, पण तू तिथून बाहेर निघाला ना, बाहेर आला ना, तू हिम्मत केली ना, तू येशूला हाक मारली ना, आता येशू बघ तुझं जीवन कसं सोन्यासारखं चमकवेल. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आज तुमच्यावर हसणारे तुमचे नातेवाईक, आज तुम्हाला दोष लावणारे तुमचे नातेवाईक, आज तुमची थट्टा टिंगल करणारे नातेवाईक उद्या म्हणतील की खरंच तो असा चांगला मार्ग निवडला की आज तुझे लेकरं, आज तुझा संसार, आज तुझा पती, तुम्ही सगळेजण किती सुखी आहात, किती आनंदित आहे. हालेलुया. असं लिहिलंय, तुमच्या विश्वासाची जी परीक्षा फार मोलाची आहे, ती येशू ख्रिस्ताच्या प्रगट होण्याच्या वेळेस स्तुती, मान व गौरव यास योग्य अशी निघावी. हालेलुया. एवढंच सांगणे प्रियांनो, परीक्षा जेव्हा होते ना, तेव्हा निराश होऊ नका, सोडून देऊ नका, घाबरू नका, स्वतःला एकटं समजू नका. असं वाटेल थोड्या वेळेसाठी, येशूलाही वाटलं क्रूसावर की माझ्या पित्याने मला सोडून दिलं, त्याला सगळा अंधार दिसला, तो म्हणे माझ्या देवा तू माझा त्याग का केला. कधी कधी आपल्याला असं वाटतं की येशूने पण मला सोडलं, देवाने पण मला सोडलं, माझ्या सगळ्या नातेवाईकांनी मला सोडलं. ते सैतानाची ती लबाडी आहे, ती सैतानाची चलाकी आहे. तो तुम्हाला म्हणतो तुला सगळ्यांनी सोडलं, तू जर आत्महत्या कर, किंवा जा तुझ्या जुन्या मार्गात. डोंट गिव्ह अप, नेव्हर गिव्ह अप. सोडून देऊ नका, कधीच सोडून देऊ नका. काय माहित, रात्र संपलेलीच असेल, पहाट तर होणारच आहे ना. अशी कोणती रात्र नाही की जे जीवनभर चालेल. तो टाइम पिरियड असतो, त्या परीक्षेचा, त्या काळाचा एक टाइम पिरियड असतो. एवढाच वेळ तो अंधार राहणार आहे, सकाळ होणारच आहे.